विकास कामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी? हाय प्रोफाईल नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात असले तरी केंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत दिसून येत आहे. गडकरी यांनी यावेळी 5 लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केला असून विकास ठाकरे यांच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसचे पदाधिकारी प्रचाराला भिडल्याचे चित्र आहे. रंगभूमी आणि दीक्षाभूमीचा मतदारसंघ अशी नागपूरची ओळख आहे. या मतदारसंघावर 2014 पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. विलास मुत्तेमवार यांनी येथून हॅट्रिक देखील साधली होती. नंतर 2014 व 2019 मध्ये नितीन गडकरी यांनी येथून विजय मिळवला. नागपुरात जातीय समीकरणांची विविधता आहे. कुणबी, तेली, हलबा, अनुसूचित जाती, हिंदी भाषिक, मुस्लिम प्रभाव असलेले पट्टे आहेत. 2024च्या निवडणुकीची भाजपाने अगोदरपासूनच तयारी सुरू केली होती. बूथ प्रमुख मोहिमेच्या माध्यमातून सातत्याने ग्रहसंपर्क सुरू होता. याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. तळागाळात प्रचारावर भाजपकडून भर देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस संघटनेत मधल्या काळात शिथिलता आली होती. मात्र निवडणूक जाहीर होताच उत्साह निर्माण झाला आहे. गटातटाचे राजकारण विसरून काँग्रेस नेते ठाकरे यांच्या प्रचारासाठी एकत्रित आले आहेत. विकास ठाकरे यांची स्वतःची वेगळी वोट बँक असून नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या मतांवर भर. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची पारंपरिक वोट बँक आहेच. मागील काही निवडणुकांमध्ये बसपा AIMAIM या पक्षाकडे अनुसूचित जाती व मुस्लिमांची मते गेली होती. यंदा ही मते आपल्याकडे वळावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळे गडकरींचे कुटुंबीय अल्पसंख्याक वस्तींमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून मध्य व उत्तर नागपुरात जोर लावण्यात येत आहे. याशिवाय OBC मतदारांवर देखील बरेच काही अवलंबून आहे. निवडणुकीतील कळीचे मुद्दे. भाजपाकडून मागील 10 वर्षात या मतदारसंघात करण्यात आलेल्या विकास कामांच्या नावावर मते मागण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी तर गडकरी यांच्या नावानेच प्रचार सुरू आहे. स्मार्ट सिटी असली तरी शहरात अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. अगदी पॉश भागांमधील देखील पुराचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसकडून या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे. नागपुरात विकास कामे झाली तरी मोठ्या कंपन्या, उद्योग व रोजगार निर्मिती हे मुद्दे काँग्रेसकडून उचलण्यात येत आहेत. भाजपकडून आकडेवारी सादर करत या सर्व गोष्टी झाल्या असल्याचा दावा केला जात आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.